नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक नवीन सक्सेस स्टोरी पाहणार आहे वाशिम जिल्ह्यामधली. तर आपण त्या शेतकऱ्याचा एक थोडासा वेगळा अनुभव आहे तो सुद्धा ते शेअर करणार आहेत. सर नमस्कार, तुमचं नाव सांगा. संतोष करंगे, राहणार काटा, तालुका जिल्हा वाशिम. तर तुम्ही कधी पण हळद करता? मी 5 वर्ष झाले हळद करतो. 5 वर्षापासून दरवर्षी तुम्ही तुमच्या पद्धतीने करता. यावर्षी आपण तुमच्या पद्धतीने केली, यावर्षी पद्धतीने केली आम्ही यावर्षी. बरं, काय वाटलं तुम्हाला बाकीच्या तुम्ही जे पहिल्यांदा करत होते त्यापेक्षा आणि आत्ताच काय फरक पडला? आमचं यावर्षी आम्ही तुमच्या पद्धतीने हळद केली तर आम्हाला रासायनिक खतं आम्ही पहिले वापरायचो. बरोबर आहे. आता आम्ही ते रासायनिक यावर्षी खूप कमी प्रमाणात वापरलं. पण आमची यावर्षी असं झालं होतं, पावसामुळे अति आयशूत गेला होता आमचा प्लॉट, खराब झाला होता. नेमका कसा? म्हणजे आमच्या याच्यात कमरे इतकं पाणी होतं. किती दिवसाचं पाणी? कम से कम मागच्या ते शेवटी पाऊस झाला तर कम से कम 4 दिवस पाणी होतं माझ्या शेतात. आणि लगातार पाऊस म्हणजे यात पायात ठेवता येईना इतकं म्हणजे वल्ल राज आहे. वापशावर आलंच नाही दिसत. शेवटपर्यंत वापशावर नाही आलं. ज्यावेळेस पावसाळ्याची बरसात उघडली त्यावेळेसच ते वापशावर आलं, तोपर्यंत आला नाही. पण तरी पण प्लॉटनं असा दम तोडला नव्हता. बरोबर. पुराचं पाणी इतकं वाहलं त्या शेतातून की मी तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता. ते व्हिडिओ पण दाखवणार आहे. फोन त्यांनी फोन बी केला होता. तर मला सांगा, जेव्हा पाणी जास्त होतं तेव्हा मी तुम्हाला म्हणलं ड्रिचिंग करा. तुम्ही काय म्हणले होते? ड्रिचिंग केली तर ते वाहूनच चाललं आणि पाय फसायला एक पाय काढा एक पाय टाका, तरी पण ड्रिचिंग केली होती. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाचं काय, जेव्हा यांनी फोन केला की सर आपला प्लॉट पाण्यामध्ये गेला आणि मी काय करू, तर मी त्यांना सांगितलं होतं फवारणी मधून वापरा. फवारणी करताना पाय टाकता येऊन गेलता नाही, तरी पण त्यांनी फवारणी केली. आपली क्रॉप संजीवनी वरून मारणार वापरलं. किती वेळा मारलं तुम्ही ते? 2 वेळा वापरलं. 2 वेळा. क्रॉप संजीवनी काय आहे? एक अन्न आहे. बरोबर आहे. तर हे अन्न 2 वेळा त्यांना वापरायला सांगितलं होतं आपण. केली अक्षरशः त्या चिखलातून चालता येत नव्हतं, तरी सुद्धा जनरली आपले 5-6 पंपामध्ये फवारणी होते, तर त्याला 7 ते 8 पंप लागले. कारण चालता येत नव्हतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय झालं की जे अन्नद्रव्य खालून उचलायच्या ऐवजी वरून उचलला गेलं. तेव्हा प्लॉटला काय झालं नाही. 4 दिवस प्लॉट पाण्याच्या खाली होता. बरोबर आहे. ड्रीप सगळे वाहून गेले. पाईप वाहून गेले होते सगळे. पाईप वाहून गेले. बरोबर आहे. तरी प्लॉटनं तग धरून राहिला. याचं कारण काय? हे आम्ही तुमचे जे प्रोडक्ट आहेत, जैविक प्रोडक्ट, ते जीवाणू कल्चर, मायक्रोरायझा, ट्रायकोड्रामा, याच्यामुळं आम्हाला असं वाटायला की, कारण याच्या अगोदर 2-3 वर्ष अगोदर पावसाळा झाला होता त्यावेळेस आमचा प्लॉट पूर्णच बसला होता. काहीच काढ नाही. सर्व इथले हरकत मग शेवटी काढायचं काम पडलं आम्हाला. यावर्षी तसं नाही झालं. बरोबर. तुम्हाला असं वाटलं असेल, भीती वाटली असेल की यावर्षी तसं होईल, असं वाटलं आम्हाला यावर्षी की यावर्षी पण आता असं जाते काय. पण त्या हिशोबाने तरी बराच प्लॉट निघाला. बरं, आता किती क्विंटल माल निघेल तुम्हाला? आता किती एकर होतं? पूर्ण क्षेत्र किती होतं? आणि माझं 1.5 एकर क्षेत्र होतं. मला 40 क्विंटल माल निघाला असं वाटते. 1.5 याच्यामध्ये. पण तरी पण मी 70-75 कट्टे बेन ठेवलेले आहे त्याच्यातून. 75 कट्टे, 40 किलोचा कट्टा असेल समजा. 40-45 किलो. 50 किलोच्या जवळपास आहे. 50चा कट्टा. 50चे कट्टे धरून तुम्ही 75 क्विंटल बेन ठेवलं आणि वाळून जे कुकर आहेत ते 40 क्विंटल होईल. 40 क्विंटल होईल. बरोबर. किती कुकर निघले? ते किती आदन निघले? ते माझे 20 निघले. किती क्विंटलचं आदन आहे म्हणजे एक कुकर आहे ते? मागच्या वर्षी माझं 70-75 उतरलं होतं. बरोबर. 2 असं वाटतं की यावर्षी 2चं उतरेल, कारण हळद चिमली होती जास्त. जागावर चिमली. म्हणजे आपण एका कुकरचे 2 म्हणजे 40 क्विंटल ते झालं. आणि हे जवळपास बेन किती क्विंटल होईल? ते 35 क्विंटल बेन. 35-40 क्विंटल बेन होईल. 4 दिवस पाण्यामध्ये असून सुद्धा. बरोबर आहे. शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू इच्छिता? आपण जे रासायनिक दरवर्षी आणि खर्चाच्या हिशोबात साहेब मी इतका वाचलो का नाही. पूर्ण दरवर्षी माझा खर्च इतका होते 1,00,000-1,25,000 इतका खर्च होते. यावर्षी जास्तीत जास्त पूर्ण खर्च मी टोटल मारलं काल तर तुमचे किट ते धरून 68,000 रुपये खर्च आहे पूर्ण. 1.5 एकरचा 68,000 रुपये खर्च आला. बरोबर. जनरली तुम्हाला 1.5 एकरचा खर्च किती येतो? 1,20,000 ते 30,000 पर्यंत खर्च येते दरवर्षी. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची 40 ते 50 हजारांची बचत झाली म्हणते. 60 हजार. बरोबर आहे. पण ते आता पावसामुळे आम्हाला थोडंसं आणखी जरासं जास्त करायचं काम पडलं नाही, याच्यात पण कमी झालो असतो. बरोबर. पावसामुळे थोडीशी मेहनत जास्त झाली. ओके. चालेल, हरकत नाही. हे आपले संतोष भाऊ होते. यांनी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतात की बाबा जैविक शेतीकडे वळा. जैविक शेतीबद्दल तुमचं काय मत आहे? जैविक शेती साहेब, आपण जर नेहमी रासायनिक शेती करावं, रासायनिक शेतीमुळे उत्पन्न जास्त होईल, पण आपण समोरच्या पिढीला आपण बंजरच जमीन करून देणार आहोत. बिलकुल.
सगळ्यात महत्वाचा विषय लक्षात घ्या, हा. पुढची पिढी ही आपल्याला जर सुदृढ निवडायची असेल आणि त्याला चांगली जमीन द्यायची असेल तर आजच रासायनिक खताचा वापर बंद करा. कारण जोपर्यंत जमीन आपण रासायनिक खतं वापरू जमीन बंजर करत चाललेलो आहोत, येणाऱ्या पिढीला जमीन ही चांगली राहणार नाही, ही आपण- 100% सत्यता आहे. आपण तरी आता शेतीच्या अनुभवातून इथपर्यंत आलो, नंबरच्या समोरच्या पिढीला शेतीचा अनुभव नाही, बरोबर आहे. बंजर हा शेतीचा अनुभव नाही. आपण जर ती बंजर शेती त्यांना दिली करायला, ते पिकच नाही होणार तर उपाशी मरतील ना, उपाशी मरतील, शेती करणार नाही. शेती बरोबर करणार आहे. नाही, शेती पण करणार नाही, शेती कारण शेती करणार काय नाही. पिकणार नाही तर त्यांना वाटणार शेतीमध्ये काहीच नाही. काहीच उरलेलं नाही. बरोबर आहे. मग ते काय करतील, कुठेतरी कंपन्या जातील, कुठेतरी काय काय कामं करतील बाहेर जाऊन, काय- लवकर बनतील. बरोबर, मालक बनणार नाही. हा. शेती हे मालक होण्याचा धंदा आहे. मालक होण्याचा, आपण या शेतीचे मालक हो. बरोबर आपल्याला आपण 4 माणसं आपल्यापासून जगतात, राईट. ते आपल्यालाच लोकांच्या दारात जायला लागेल काम करायला, असं होईल हो, जमीन जर बंजर झाली तर. बंजर झाली तर. बरोबर आहे. सर मित्रांनो, येणारा काळ हा जैविक शेतीचा आहे. जोपर्यंत तुम्ही जैविक शेतीकडे वळणार नाही तोपर्यंत तुम्ही टिकणार नाही, शेतकरी पण टिकणार नाही. सो थँक्यू, विश यू वेल.